कॅबिनेट मंत्री उदय सामंत सर आपल्या सोबत आहे। सर, काल महायुतीची बैठक झाली, त्यामध्ये आगामी निवडणुका ज्या आहेत त्या एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे, काय सांगणार? नाही, मला असं वाटतं की शिंदे साहेबांची भूमिका ही कायमस्वरूपी महायुतीनंच पुढे जायची आहे। तेच मार्गदर्शन काल शिंदे साहेबांनी काल आम्हाला बैठकीमध्ये केलं। आमदारांनी जास्तीत जास्त वेळ सभागृहामध्ये बसलं पाहिजे या देखील सूचना माननीय शिंदे साहेबांनी केलेल्या आहेत आणि याचा मतितार्थ एकच आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये आम्हाला महायुतीनं केलेला आहे। मुळात महायुतीचं सूत्र कसं असेल, म्हणजे जेव्हा एकत्र लढण्याचा जेव्हा निर्णय होतो तेव्हा काही फॉर्म्युला असेल डोक्यात, त्यानंतर ही चर्चा झाली? हा फॉर्म्युला त्यांच्या डोक्यामध्ये आहे, त्याची काही सविस्तर चर्चा झाली नाही आणि जो फॉर्म्युला शिंदे साहेबांच्या डोक्यामध्ये आहे तो जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे। मुंबईत शिवसेनेनं महापौरपद भूषवलेलं आहे। गेल्या वेळेस भाजपनं तो दावा सोडला होता। यावेळेस अप्रत्यक्ष भाजप नेत्यांचे जे वक्तव्य येत आहे की आम्ही आमचा भाजपचा महापौर असेल, शिवसेना कसं बघते याकडे, कारण कालचा निर्णय महत्त्वाचा आहे? याबाबत मी अनेक वेळा असं सांगितलं की मी बोलून याचा काही अर्थ नाही। म्हणजे जसे अनेक भाजपातले काही लोक किंवा NCPतले लोक बोलत आहेत, शेवटी निर्णय घेणारे देवेंद्रजी आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, माननीय अजितदादा आहेत। मी इथं ब्रेकिंगसाठी तुम्हाला काही सांगायचं त्याला काय अर्थ आहे का? त्याच्यामुळं या तिघांमध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे, ते एकत्र बसतील आणि याच्यामध्ये निर्णय घेतील। महेंद्र थोरवे यांचं वक्तव्य, त्यानंतर भरत गोगावले, सुनील तटकरे यांच्याबाबत वक्तव्य, हे वक्तव्य येताना काल महायुतीचा एकत्र लढण्याचा निर्णय कुठेतरी मिठाचा खडा होतोय की आलबेल नाही सगळं? नाही, या बाबतीमध्ये माझी भूमिका स्पष्ट आहे किंवा आमच्या सगळ्यांचीच भूमिका स्पष्ट आहे, जी महेंद्र दळवींनी सांगितलं की ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। सखोल चौकशी होऊन याच्यामध्ये जे कोण हे प्रताप करणारे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। त्याच्यात मग नावं स्पष्ट होतील ना। कुठली चौकशी मागतात? ज्या व्हिडिओच्या संदर्भातला आपण हा जो विषय म्हणतोय पैशाच्या व्हिडिओच्या संदर्भातला, त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, ही दळवींची जी मागणी आहे त्याचं आम्ही समर्थन करतो। कुठल्या प्रकारची चौकशी व्हायला पाहिजे? कारण वारंवार शिंदे गटाच्या आमदारांना ही प्रकारची दुनियेतली चौकशी होऊ दे, पण एकदा चौकशी होऊ दे आणि ह्याच्या मागे कोण आहे ते बाहेर निघू दे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।